कुणाल भाऊ, सर्वात पहिले तुला मानाचा जय. तुझा व्हिडिओ बघितला, थोडं वाईट वाटलं. ऍक्च्युली मुली मुलीचे भांडण आहेत, त्याच्यामध्ये तुला बोलायचा काहीही अधिकार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर तू मुलीला बोलतोस की तुझ्या घरी येईल, हे करेल ते करेल. हे बघ, सर्वात पहिले सांगतो की मला तुझ्याची भांडणं नाही करायची आणि काय तुला घाबरून बोलत नाही मी, कारण की तू पण बाबासाहेबचा लेकरू आहे आणि मी पण तेच आहे. मी काही दिवसा पहिले तुला ओळखत होतो का? तू मला ओळखत नव्हता, मी तुला ओळखत नव्हतो. आणि जर दम असेल तर ह्याच्या त्याच्यावरनं नको बोलू. आणि तुला भेटायचं असेल तू फक्त तुझा ऍड्रेस सांग. तुझा ऍड्रेस सांग, नाही तुझ्यापर्यंत आलो ना तर वाईट टक्कल करून फिरवून. फक्त तुझा ऍड्रेस सांग, जे असेल समोर समोर व्हिडिओ. आणि भांडणाला आणि तुला ऐक ना, त्या शिरसाटला त्या रोहिणी घरातला तुम्हाला फक्त तुम्ही 3 जण या, मी एकटाच येतो. काय एका बापाची आवला दे, फक्त सांग कुठं यायचं आणि कधी यायचं. नाही आलो ना तर नाव लावणार नाही, समजलं का? जे असेल समोर समोर भेड. बोलतात ना की डुकराला किती पण स्वच्छ करा, त्याला आंघोळ घाला, त्याला काजू बदाम चारा, पण तो शेवटी चिखलात जातो आणि गू खातो. त्याच्यामधला तू आहे. तुला इज्जत दिली, तुला हजम झाली नाही. ठीक आहे. आणि तू लय मोठी बात करतो ना की नंबर दे, भेटतो. नंबर द्यायची तुझी एवढी लायकी नाही की मी माझा नंबर तुला देऊ. पण उद्या ठीक 5 वाजता माझा ॲड्रेस तुला सांगतो. उल्हासनगर 1 चोपडा कोर्टच्या बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्या चौकामध्ये मी बरोबर उद्या 5 वाजता उभं राहतो. तू 1 ये, 10 ये, 100 ये, किती पण जणांना घेऊन ये, पण तू ये. आता तू बोललास ना, तू ये, मी तुझी वाट बघून आहे आणि तुझा सत्कार मी करतो. ठीक आहे. आणि तू काय बोललास की मी तुला ओळखत नाही, आणि तू मला खरंच ओळखत नाही. मला पूर्ण महाराष्ट्र, मला पूर्ण भारत देश ओळखतं, फक्त चुत्या लोक मला ओळखत नाही. उद्या 5 वाजता मी तुझी वाट बघतो. तू ये, तुझा सत्कार करतो. ये 5 वाजता उद्या.